मित्रांनो, LLB 3 इयर इन्स्टिट्यूट राऊंड ज्याला कॅप राऊंड 4 म्हणतात त्याचे कॉलेज ऑप्शन भरायला सुरुवात झालेली आहे। आणि हे कॉलेज ऑप्शन भरताना काय काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने ऑप्शन भरायचे आहेत, किती ऑप्शन भरायचे आहेत, याची लास्ट डेट काय आहे आणि कॅप राऊंड 4 ची टोटल प्रोसेस कशी असणार आहे, त्याच्या इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल। मित्रांनो, कॉलेज ऑप्शन देण्यासाठी अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन हे ऑप्शन ओपन झालेलं आहे। काही विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता की सर, आतापर्यंत फर्स्ट सेकंड थर्ड कॅप राऊंडला मी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तर मला रजिस्ट्रेशन करता येणार आहे का? तर मित्रांनो, इथं आता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन ओपन झालेला आहे। तर आणखीनपर्यंत ज्या मित्रांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात। आता आपल्याला पाहायचं आहे की कॉलेज ऑप्शन कशा प्रकारे द्यायचे, तर त्यासाठी लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। लॉग इन आयडी टाकल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। याच्यामध्ये आता इथं डॉक्युमेंट व्हेरीफाईड आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड आहे। जर अगोदरच्या राऊंड मध्ये कुठलं कॉलेज लागलेलं असेल वगैरे तर ती माहिती इथं दाखवणार आहे। आता आणखीन एक लगेच साइड बाय साइड आपण पाहून घेऊयात की ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो अनलॉक कसा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एडिट कसे करायचे आहेत, या विषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या डिटेलमध्ये चॅनलला आहे, तर तो तुम्ही पाहून घ्या। पण इथे इतकंच सांगतो की या ठिकाणी पाहत ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो लॉक आहे। तर अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पॉपअप येईल, त्याला ओके करा आणि कन्फर्म करा। तुमचा फॉर्म हा अनलॉक होईल आणि त्यानंतर त्यामध्ये काही चेंजेस आहेत तर तुम्ही ते चेंजेस करू शकता आणि डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून परत एकदा तो फॉर्म कन्फर्म करायचा आहे। जेव्हा परत तुम्ही तो फॉर्म लॉक कराल तर या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म येईल आणि तेव्हाच तुमच्या समोर हे सिलेक्ट कॉलेजेस याचं ऑप्शन हे ओपन होणार आहे। पण लक्षात घ्या, अगोदर कॉलेज ऑप्शन तुम्ही भरले तर तुम्हाला तुमचा फॉर्म डायरेक्टली अनलॉक करता येणार नाही। कॉलेज ऑप्शन तुम्हाला परत एकदा अनलॉक करावे लागतील, तर त्यासाठी अगोदर जर काही चुका असतील तर ऍप्लिकेशन फॉर्म अनलॉक करा। आता आपण पाहूया की कॉलेज ऑप्शन कसे द्यायचे आहेत। तर इथं तुम्हाला सिलेक्ट कॉलेजेस हे ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अतिशय सोपी प्रोसेस आहे। त्यानंतर इथं पहा, आता आपण शॉर्टलिस्ट ऑप्शन्स मध्ये आलेलो आहोत। तर आता इथं तुम्हाला जे जे कॉलेज हवे आहेत त्या सर्व कॉलेजची नावं तुम्हाला टाकायची आहेत। त्यासाठी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे। आता मी इथं सोलापूर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय, बाकी ठिकाणी ऑल राहू द्यायचं आहे। तुम्हाला जर काही स्पेसिफिक पाहिजे असेल गव्हर्नमेंट एडेड तर तुम्ही ते सिलेक्ट करून घेऊ शकता, नसेल तर ऑल यावरती सिलेक्ट करून सर्च कॉलेज करायचे आहेत। कॉलेज सर्च केल्यानंतर तुमच्या समोर काही लिस्ट येईल। तर आता इथं किती कॉलेज द्यायचे आहेत हे तुम्ही ठरवायचं आहे, परंतु मिनिमम 2 कॉलेज तुम्हाला या राऊंडला द्यायचे आहेत। जर तुम्ही एक कॉलेज दिला तर तुमचा फॉर्म लॉक होणार नाही, त्यामुळे कमीत कमी 2 आणि मॅक्झिमम तुम्हाला जितके हवे असतील तितके देऊ शकता। आता मी या राऊंडला तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला जितके शक्य आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथं तुम्ही कॉलेज चॉईस द्या। हा तुमच्याकडचा शेवट चान्स आहे, यानंतर कुठलीही राऊंड होणार नाही। या राऊंड मध्ये तुम्हाला ऍडमिशन नाही भेटलं तर तुमचं हे इयर डाऊन होणार आहे, तुम्हाला ह्या वर्षीचा गॅप पडणार आहे। पुढच्या वर्षी नवीन सीईटी देऊन चांगले मार्क्स भेटले तरच ते देखील तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत। कमी मार्क्सला LLB ला ऍडमिशन भेटत नाही। तर आता इथं या युनिव्हर्सिटीमध्ये फक्त 3 कॉलेजेस आहेत, तर ते मी तिन्ही सिलेक्ट केले आणि ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती मी क्लिक केलं तर इथं 3 कॉलेज आलेले आहेत। आता इथं कुठलाही कॉलेज शिल्लक राहिलेले नाहीये या युनिव्हर्सिटीमध्ये। तर त्यानंतर परत मला आता दुसरं युनिव्हर्सिटी पाहायची आहे, तर मी परत एक दुसरी माझ्या जवळचं कॉलेजेस ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत तर ती नांदेड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय आणि परत एकदा सर्च कॉलेज वरती क्लिक करतोय। आता इथं मला परत काही कॉलेजेस आलेले आहेत,
तर मी यावरती आता सिलेक्ट करतोय. मला जे जे कॉलेज हवे आहेत असे सर्व कॉलेजेस मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेणार आहे. आणि यापैकी आता मला 3च कॉलेज हवे आहेत, तर मी इथं ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करतो. तर आता एकूण 6 कॉलेज या ठिकाणी झालेले आहेत. आता काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स वगैरे कुठलेही द्यायचे नाहीत, कारण तुम्ही ज्या ज्या कॉलेजला तुमचे कॉलेज चॉईस देणार आहात ते सर्वच्या सर्व कॉलेजमध्ये तुमचा मेरिटमध्ये नंबर दिसणार आहे. ही प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. आता इथं तुम्हाला इथं हे कॉलेज चॉईस वगैरे देण्यासाठी नाहीये, तर डिलीट साठी हा ऑप्शन आहे. यावरती सिलेक्ट करून डिलीट सिलेक्शन हा ऑप्शन साठी इथं चेक बॉक्स आहे. तर याला चेक करायची गरज नाहीये किंवा प्रेफरन्स द्यायची गरज नाही. फक्त कॉलेज शॉर्टलिस्ट करून घ्यायचे आहेत आणि इथं कन्फर्म चॉईसेस हाच ऑप्शन आहे. तुम्ही म्हणाल मग मला जर फर्स्ट कॉलेज पाहिजे तर ते मी कसं ठरवायचं की मला या कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे. तर ज्या कॉलेजला तुम्हाला आता फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला इन्क्वायरी करावी लागेल, पण ती लगेच करायची नाहीये. तर जेव्हा याची मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल, ऑप्शन फॉर्म भरून झाल्यानंतर कॉलेज सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट जनरेट होईल आणि ती लिस्ट आपल्याला याच वेबसाईटला पाहायला मिळणार आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर या वेबसाईटला आल्यानंतर कॉलेजनुसार किती विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला प्रेफरन्स दिलेला आहे, चॉईस दिलेला आहे, ती सर्व डिटेल लिस्ट तुमच्या समोर ओपन होईल. आणि मग त्या लिस्ट मध्ये किती स्टुडंट आहेत आणि आपली रँक तिथं प्रत्येकाची रँक दिलेली असणार आहे. 100 स्टुडंट असतील तर त्यांच्या सीईटीच्या मार्कानुसार 1 2 3 4 5 असं 100 पर्यंत त्यांचा नंबर तिथं असणार आहे, त्यांची रँक तिथं असणार आहे. मग तुमची रँक किती आहे ते चेक करायचं आहे. कॉलेजमध्ये अवेलेबल सीट्स किती आहेत ते तुम्हाला चेक करायचं आहे. किती सीट्स रिकाम्या आहेत, व्हॅकंट आहेत, याची माहिती कशी पाहायची याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये त्याची लिंक मिळून जाईल. तुम्ही जर ते पाहिलं नसेल तर पाहून घ्या. आणि जिथे जास्त जागा आहेत, तुमच्या कॅटेगरीला जागा आहेत, त्या कॉलेजला तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. तर इतकं झाल्यानंतर हे कॉलेज चॉईसेस कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर आता इथं कन्फर्म चॉईसेस यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला हा पॉपअप मेसेज येईल. तुम्हाला जर यामध्ये काही चेंजेस करायचे नसतील, इतकेच कॉलेज द्यायचे असतील तर कन्फर्म या बटनावरती क्लिक करा. कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुमचा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी लॉक झालेला आहे. तर इथं अनलॉकचं ऑप्शन आलं म्हणजे तुमचा फॉर्म लॉक झाला. तर इथं तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. ही लिस्ट याची प्रिंट तुम्हाला ऍडमिशन वेळेस देखील लागणार आहे. तर ही सेव्ह करून ठेवा किंवा प्रिंट काढून ठेवा. आता याचं शेड्यूल कसं आहे, डेट्स काय आहेत, तर मित्रांनो आजपासून म्हणजे 15/9/2024 पासून ते 19/9/2024 या वेळेमध्ये तुम्हाला तुमचे कॉलेज ऑप्शन भरून घ्यायचे आहेत. 19 नंतर कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला कॉलेज चॉईस देता येणार नाही. त्यानंतर 20/9/2024 ला कॉलेज मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल. मॅनेजमेंट कोटा सीट्स असतील तर त्यासाठी देखील लिस्ट डिक्लेअर होईल. त्यानंतर 20/9/2024 रोजीच वेबसाईटला किंवा कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत अशा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांची एक लिस्ट डिस्प्ले होईल. त्यानंतर 20/9/2024 ते 24/9/2024 या वेळेमध्ये जाऊन तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. 25/9/2024 ही टोटल ऑल प्रोसिजर साठी कट ऑफ डेट असणार आहे. तर मित्रांनो हे होतं कॅपचं शेड्यूल आणि असं अगदी इझिली तुम्हाला हे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. आणि इथून पुढे कसं कसं प्रोसेस आहे, काय करायचं आहे, कुठली काळजी घ्यायची याचे अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.